नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे बंधनकारक, नाहीतर मिळणार नाही पुढचा हप्ता। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेने राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार दिला आहे। ही योजना गरीब आणि गरजू महिलांना दरमहा 1500 रुपये देऊन त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्य आणि सक्षमीकरणाला चालना देते। पण आता या योजनेचा लाभ सातत्याने मिळण्यासाठी सरकारने एक नवीन नियम लागू केले आहे। प्रत्येक लाभार्थी महिलेला दरवर्षी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नाही तर पुढचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही। चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओमध्ये। ई-केवायसी म्हणजे काय आणि ती का गरजेची आहे हे आपण जाणून घेऊया। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची ओळख आणि पात्रता तपासण्यासाठी ई-केवायसी एक डिजिटल प्रक्रिया आहे। यामुळे योजनेचा गैरवापर टाळता येतो आणि केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळतो। सरकारने यंदा कठोर पावले उचलली असून अपात्र लाभार्थ्यांना यादीतून काढून टाकण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे। ई-केवायसी द्वारे तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते यांची पडताळणी केली जाते। त्यामुळे तुमच्या खात्यात हप्ता थेट आणि सुरक्षितपणे जमा होतो। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर एक नवीन पोर्टल सुरू केले आहे। या पोर्टलद्वारे राज्यातील लाखो महिलांना त्यांची ई-केवायसी ऑनलाईन पूर्ण करता येणार आहे। सध्या हे पोर्टल तात्पुरते बंद आहे, परंतु काही दिवसात ते पुन्हा सुरू होईल अशी माहिती सरकारने दिली आहे। पोर्टल सुरू झाल्यावर लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार कार्ड आणि बँक खात्यात तपशीलसह लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ladkibhin.maharashtra.government.in वर लॉग इन करून ई-केवायसी पूर्ण करावी लागेल। यामुळे हप्ता अखंडितपणे मिळण्यास मदत होईल। ई-केवायसी न केल्यास काय परिणाम होईल ते आपण जाणून घेऊया। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी पूर्ण केली नाही तर तुमचा पुढील हप्ता थांबवला जाईल। सरकारने स्पष्ट केले आहे की योजनेचा लाभ सातत्याने मिळण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे। तसेच जर तुमच्या अर्जात काही त्रुटी आढळल्यास किंवा तुम्ही अपात्र ठरल्यास तर तुम्हाला योजनेतून वगळले जाऊ शकते। यामुळे वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। गेल्या काही महिन्यात 26 लाखाहून अधिक अपात्र अर्जदारांवर कारवाई झाली आहे, याची नोंद घ्या। बँकेची ई-केवायसी कशी करावी? बँकेत भेट द्या। तुमच्या आधाराशी लिंक असलेल्या बँक खात्याच्या शाखेत जा। आधार कार्ड आणि मोबाईल नंबर, तुमचे आधार कार्ड आणि जोडलेला मोबाईल नंबर सोबत ठेवा। बायोमेट्रिक पडताळणी, बँकेत तुमची बोटाचे ठसे म्हणजेच फिंगरप्रिंट किंवा डोळ्याची तपासणी केली जाईल। हा दाखला काढण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करायची आहे असे सांगा। नोंदणी तपासा। ई-केवायसी पूर्ण झाल्यावर तुमच्या अर्जाची स्थिती नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवर तपासा। लाडकी बहीण योजनेसाठी काय नवीन अपडेट्स आले आहे ते पहा। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे। लवकरच हप्त्याची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये प्रति महिना होण्याची शक्यता आहे। याशिवाय योजनेच्या अर्ज प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे। आता अर्ज फक्त अंगणवाडी सेवेमार्फतच भरले जातील, ज्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। तसेच तुम्ही आयकरदाते किंवा सरकारी कर्मचारी असाल तर तुम्ही अपात्र ठरता। लाडक्या बहिणींसाठी सल्ला, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर वेळेत ई-केवायसी करा आणि तुमच्या खात्यातील तपशील तपासा। बँकेत जाण्यापूर्वी आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असल्याची खात्री करा। जर तुम्हाला अर्जाची स्थिती तपासायची असेल तर नारी शक्ती दूत किंवा अधिकृत वेबसाईटवर ladkibhin.maharashtra.government.in वर लॉग इन करा। कोणतीही अडचण असल्यास स्थानिक अंगणवाडी केंद्र किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधा। योजनेचा लाभ अखंडपणे मिळवण्यासाठी वेळेत पावले उचला। जर मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।